नॉर्मल हे बघा मस्त खूप छान वाटतंय नदीमध्ये बोटिंग करताना. अरे नको टेन्शन घेऊ, हां उभा राहिलो सेंटरमध्ये बरोबर. हे खूप छान खूप छान हे बघा. भाई हां इधर इधर किधर है इधर 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 तिकडे. ये हवाए ये फिदाए. मित्रांनो बघा आपलं भारतीय लोक एवढे मोठ्या प्रमाणात पर्यटक म्हणून इथे येतात ना की तुम्हाला खूप खूप आनंद, खूप जे नैसर्गिक सौंदर्य, आनंद, जी मजा ती भरभरून आपल्याला. याचा समोर दाखव, ही पाकिस्तान बॉर्डर. हे बघा हे तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा हे आता आपण शेवट इथे करणार आहोत. काही मिनटामध्ये आपण आपल्या इथे उतरणार आहोत. इथे हे सर्व बघा पर्यटक कसे मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसतात आहे. हे सर्व आपले भारतीय लोक आहेत. इथे जे आता बोटिंगला हे आपल्या साईडला हे सर्व भारतीय लोक आहेत आणि त्या विरोधात त्या समोर बाजूला दिसत आहे ते सर्व बांगलादेशी लोक आहेत. म्हणजे इथे मोठे हे सर्व दिसतात ते पर्यटक ते सर्व भारतीय आहेत. ते भगवे लोक आहेत. आणि ते छत्री दिसतात तुला, छत्री तुम्हाला एक छत्री दिसते बघा बाजूला बोटिंगने तिथे मी उतरेन बाजूलाच तिथे सर्व. तिथे तुम्ही बघाल तर हे बघा हे आपल्या समोर तुम्हाला एक चौकी दिसते समोर. हे बघा माझ्या डाव्या बाजूला एक चौकी आहे बघा. तिथे आपला सैनिक उभा आहे दिसले का. हां ती महिला सैनिक आहे. सुरक्षा बल ची महिला सुरक्षा अधिकारी आहे तिथे, ती नेमणूक सुरक्षा बलची. तिथे एक सैनिक बघा आपला दुसरा एक सैनिक तिथे समोर उभा आहे. हे बघा हे सर्व हे जे हे पर्यटक आहे हे सर्व ज्या बोटी आहेत त्या सर्व आपल्या आहेत. आपल्या म्हणजे भारतीय लोक आहेत. हे बघा हे दिसतात तुम्हाला, हे भारतीय लोक चालले बोटिंग करून. आणि त्यामुळे बघा हे सर्व भारतीय लोक. ही समोर तुम्हाला दिसते चौकी ती बघा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स लिहिलं आहे, सीमा सुरक्षा बल. हां बघा त्यात स्पष्ट लिहिलं आहे फर्स्ट लाईन डिफेन्स. बघा हे सर्व बघा आपले भारतीय लोक आहेत, आपले लोक आहेत. हे बघा हे सर्व 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 आपले लोक आहेत. तो समोर बघा एक झेंडा दिसतो बाजूलाच. हा बघा दिसला का तुम्हाला समोर बाजूला एक झेंडा हे समोर दिसतो का. ते बांगलादेश काय बांगलादेश बघा त्यांची ती ही लोकं दिसतात. ही समोर ही समोरची बघा ही नाही, ही सर्व आपली भारतीय लोक टोप्याले. हे सर्व आपले भारतीय सर्व आपले. हे बघा हे सर्व भारतीय. ते आपले सैनिक तिथे उभे आहेत बघा सैनिक. आणि हे बघा हे बांगलादेश लोक. हे समोर हे आता माझा व्हिडिओ तुम्हाला दिसतो हे बांगलादेश. हे बघा तो झेंडा त्यांचा बांगलादेशाचा. आपले सैनिक आहे, आपला सैनिक बघा हे सर्व सैनिक. आणि हे आपले इंडियन, हे इंडियन आणि हे बांगलादेश बघा. म्हणजे तुम्हाला डिस्टन्स कळलं असेल ना किती ह्याच्यावर आहे तो. बघा हे आता आपण आपल्या ह्याच्यामध्ये आलो आहे बघा. हे सर्व आपले लोक आहेत. सर्व सर्व आपले लोक आहेत. सर्वच्या सर्व आपले लोक आहेत सर्व. हे बघा हे बघा. आणि हे बांगलादेश. हे हां हां नको बघा हे आमचे हे महाराष्ट्रातले आमचे सुरक्षा कर्मचारी आहेत आमचे बघा. सैनिक आहेत आमचे, आपल्या देशासाठी खंबीरपणे उभे आहेत. आणि आपण फक्त आनंद घेतोय बघा, त्यांच्या जीवावर आनंद भोगतोय आपण. त्यांच्या जीवावर आनंद भोगतोय आपण. जे आनंदाने जगतो, आनंदाची मजा घेतो ते फक्त ह्या सैनिकांच्या जीवावर घेतोय बघा. ते स्वतःच्या जीवाची बाजीला बाउंड्रीवर आहेत. बिंदास एकटा माणूस बघा, एकटा. आपला मराठी माणूस कधीच घाबरत नाही. आणि मराठी माणूस आहे तो बघा, महाराष्ट्रीयन माणूस दिसतोय. आणि बघा हे बांगलादेश. परिस्थिती बघा, ती परिस्थिती त्यांची बघा तिकडे. त्यांची परिस्थिती बघा कशी. हां बघितली का. हे आमच्या वहिनीसाहेब हे फोटोशूट करत होते. हे बघा हे आमचे मित्र परममित्र निवृत्ती भोळे. ह्या त्यांच्या मिसेस. हे इकडे या साईडला यायचं. हे आमचे त्यांच्या मिसेस ही जोडी. हे आमचे बघा हे बांगलादेशाची परिस्थिती बघा तुम्ही. बांगलादेशी परिस्थिती दिसते. हे बांगलादेशी लोक. हे बघा ती बांगलादेशी दिसते समोर. ते बघा बांगलादेशी लोक.
आणि हे सर्व ते तिकडचे लोक आहेत आणि हे सर्व इकडचे भारतीय लोक आहेत हे बघा. हे सर्व हे आमच्यासोबत असलेले लोक आहेत हे बघा. ही सर्व आपली महाराष्ट्रीयन लोक आहेत हे बघा. म्हणजे महाराष्ट्रीयन म्हणण्यापेक्षा आमच्या ग्रुपमध्ये आलेले लोक आहेत हे सर्व. हा बघा हे नजारा दिसतो तुम्हाला. हे सर्व भारतीय लोक आहेत हे समोरचे हे बघा. हे माझे मित्र परममित्र देवेंद्र परब एवढ्या मित्र माझे. तुम्ही बघा तो ते समोर तो सैनिक दिसतो का तो सैनिक तो त्यांचा आहे सैनिक.